मी म्हणजे कोणालाही गिफ्ट द्यायचं असलं ना की असे बुके वगैरे असं घेण्यापेक्षा बरोबर ते अशा टाईपमध्ये कुंडी घेतलेली आहे, म्हणजे जेणेकरून सुगंध दरवळत राहील पूर्ण व्यवस्थित आणि निसर्गाला पण छानपैकी बहर येईल आणि निसर्ग पण आपला जपला जाईल चांगल्या प्रकारे. त्याचप्रमाणे आपण आणि बघतो हे बघा ह्याच्यात हे रंगीत असे हे टाकणार की जेणेकरून छान दिसायला. आणि जर आपण बुके जरी घ्यायला गेलो तरी बुके भारी भारीचा जरी आपण घेतला तरी सुद्धा मला वाटते 250-300 रुपयाच्या वर खाली बुके येत नाही. आणि मला असं वाटतं कदाचित तो बुके जो आहे तो जास्तीत जास्त 2 दिवस 3 दिवस किंवा 5 दिवस त्याच्यावरती टिकत नाही. मला वाटते असं जर प्रेमाने आपण दिलेलं प्रेम आहे हे निसर्गालाही हानिकारक नाही आहे आणि प्लॅस्टिक नाही आहे. दुसरं म्हणजे हे प्लॅस्टिक नाही आहे बघा बरोबर. तर आपण अशा पद्धतीने प्रेमाने हे केलं. आता त्यामध्ये खास पण टाकून देतो. असं तुम्ही कुठेही घ्या प्रेमाने, प्रश्न नाही. आता हे बघा ताईंचं लक्ष गेलं फुलावर आणि एक एक फुल हे प्रेमाचं प्रतीक आहे ना ते, आणि ते पण आपल्याला त्याची ऊर्जा देईलच. असं या ठिकाणी हा एक संदेश आहे. बघा आवडला तर निसर्गावर प्रेम करा, निसर्गासाठी आपण जगा, निसर्ग आपल्याला जगवेल. रामकृष्ण हरी माऊली. नेचर इज गॉड. आदेश. ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय. ओम नमो नाथ गुरुजी. आदेश आदेश आदेश. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी माऊली. गोविंद 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 गोविंद. आता बघा नामस्मरणाच्या या ऊर्जेमध्ये आपण हे भेटीचं प्रतीक तयार करतो. नक्कीच ज्या घरात हे जाईल, ज्या वास्तूमध्ये जाईल तिथे ती महाऊर्जा माऊलीची तयार करेल. रामकृष्ण हरी माऊली. अलख निरंजन. आदेश.